रामकृष्ण हरी. आपण पुण्यभूमी भुवैकुंठ असं म्हणायला हरकत नाही, पंढरपूर नगरीमध्ये आहोत. आणि आज दुग्ध शर्करी योग आहे बघा. आज हरिदिनी आहे आणि आपल्या भागात म्हणजे ज्यांनी येवलीचे रोपं लावलेले द्वारी असे आपले सर्वांचं अधिष्ठान गुरुवर्य वैकुंठवासी बाबा नथुराम बाबा किहळकर म्हणून ओळखल्या जातात. नव्हे आपल्या जिल्ह्याचं भूषणच आहे. आपण जर बाहेर गावाला गेलो तर कुठले म्हटलं तर आपल्याला परभणी जिल्हा किंवा जिंतूर तालुका सांगल्यावर ओळखू नाही येत. आपल्याला बाबाचंच नाव सांगावं लागतंय आणि त्या नावानं आपण ओळखले जातो. आणि आपण आज या भूमीमध्ये आहोत. इथं फार मोठी वास्तू उभी राहते बघा. पंढरपूर क्षेत्रावर ही जागा आहे आणि अगदी रोड टच आहे. आपण बघू शकता हे दृश्य मी तुम्हाला या माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे आपल्या जिंतूर तालुक्यातील व्यक्तीनं आपल्या वारकऱ्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. बघा आज हरिदिनी आहे आणि वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. तशी तर दिंडी येते. बाबाचे जवळचे निकट शिष्य आहेत. आपण याच्यापेक्षा त्यांच्याकडून काही माहिती विचारणार आहोत. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी बाबा, दिंडी येते आणि इथं ही वास्तू पण आता उभी राहत आहे. बरं, पहिल्यांदा मला दिंडीचं प्रस्थान सांगा. तत्पूर्वी तुमचं कार्य सांगा की तुम्ही कुठं राहता आणि किती वर्षापासून बाबाची सेवा करता. मी सध्या केहाळ मध्ये राहतो बाबाच्या समाधीपाशी. आणि बाबा असताना 12 वर्ष त्यांच्या सेवेत राहिलो आणि बाबा गेल्यावर मी 12 वर्ष त्यांच्या सेवेत राहिलो बाबाच्या समाधीपाशी. बर, आणि आता मग तुम्ही हल्ली कुठं राहता नेमके? हल्ली मुक्काम आपला बाबाच्या समाधीपाशी केहाळ ह्या गावाला. जिथं बाबाची समाप्ती त्याच भूमीवर राहता नाही? हो हो. बरं बरं. आणि आता हे दिंडीचं प्रस्थान किती किती दिवसापासून झालं? बाबा दिंडीचं प्रस्थान 2014 पासून आतापर्यंत चालू आहे. बर, तर सरासरी किती भक्त मंडळी असेल आपल्या दिंडीत? आमच्या दिंडीत एकूण भक्त मंडळी वारकरी 150 ते 200 असतात. बर बर. आणि त्याच्यासोबत काही लवाजमा आपल्या दिंडीला सहकार्य नाही, भिशी नाही वगैरे काही नाही. मोफत सेवा बाबाची, कोणी याची दिंडी सामील व्हायची. मग बोझे घेण्यासाठी जे आपल्याला वाहन लागतं हो, त्याला काही डिझेल पाणी जे ते कशातून होतं सगळं? ते आम्ही जे देणारे आहेत ते त्याच्याकडून, जे आमचे पूर्वीचे बाबाला देणारे लोक आहेत त्यांच्याकडून वसूल करून घेत असतो. बाबाचं जे शिष्यमंडळ आहे हो त्यांच्याकडून ते त्याचं ते नियोजन करतात. वारे वा, या गोष्टीसाठी टाळी वाजवाकडे एकदा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता कोण्या जरी दिंडीत यायचं असलं ना तर पहिल्यांदा भिशी लागते, कारण मी माऊली सोहळ्यात आलो पालखी सोबत. तर प्रत्येक दिंडीला 2000 1500 काय त्या दिंडीनुसार भिशी असती. पण बाबांनी आपल्यासाठी हा वृक्ष लावून ठेवला आणि इथं आल्याच्या नंतर बघा निवारा पण मिळतो, दिंडीमध्ये फ्री चालायला मिळतो. मग याला काही हरकत नाही. या माध्यमातून दर्शकाला हे माहित पडेल की अशी एक दिंडी आहे की आपल्या जिंतूर तालुका किहळ गावातून निघते आणि त्याच्यामध्ये भिशी नाही. वा, धन्यवाद बाबा. ही जी जमीन घेतली आता इथं, आणि ही किती वर्षापासून घेतलेली होती आणि हिचं बांधकाम कधी चालू झालंय? ही जमीन या वर्षी घेतली. 2026 ला जमीनचा सौदा झाला आणि 6 महिन्यातच खंडेराव आगवा बेलखरे यांनी कंप्लीट आम्हाला ही जागा बांधून दिली. म्हणजे अशी भक्तांनी पट्टी करून वगैरे? नाही वगैरे, स्वतःच्या पैशातून आम्हाला म्हणजे त्यांच्याच सर्व खर्चातून एवढं आहे स्वतःच्या. आणि बांधकाम कधी चालू झालं? बांधकाम जवळजवळ 6 महिन्यापासून चालू होतं. बर बर, बघू शकता आपण ही बांधकाम वास्तू. आणि जो कोणी व्यक्तीने हे उभं केलं असेल त्या व्यक्तीला काय म्हणून धन्यता द्यावी? म्हणजे आपले खंडेराव साहेब नाही का. आता इथं वारकरी कोणाची स्तुती करत नाहीत, कारण निंदा अथवा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची वर्णू नाही का. पण जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एक थाया, ती भूती जाण माझी धनंजया. तर संपत्ती आहे तर दया नसते, दया असते तर संपत्ती नसते. पण बघा या भक्ताकडे दया आहे आणि संपत्ती आहे, म्हणून याला परमात्माची भूती म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी एवढा मोठा वास्तू उभी केली. धन्यवाद बाबा. देवा तेवढे पुन्हा कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर थोडं
दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण कुठून येता? दिंडी सोबत आले का सरळ आले? काही अनुभव सांगा तुमचे. दिंडी सोबत म्हणजे दिंडीचे 2-3 मुक्काम जवळ आल्याच्या नंतर, पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर मी दरवर्षी यांच्या सोबत सामील होत असतो. परंपरेप्रमाणे आमची ही दिंडी नथुरामजी बाबा कहाळकर यांनी 60 वर्षापूर्वी चालू केलेली आहे आणि आमचे बाबा जाऊन जवळपास 12 वर्ष झाले. बाबा गेल्यानंतर त्यांचे शिष्य म्हणून आमच्या कहाळ नगरीमध्येच स्थायिक झालेले, मुक्कामाला राहिलेले, म्हणजे बाबाच्या नंतर बाबासोबत राहून त्यांनी 12 वर्ष सेवा केली आणि बाबा गेल्यानंतर पुन्हा 12 वर्षे ते कहाळाच बाबाच्या समाधीजवळ असतात. असे देवीदास महाराज शेवाळे यांनी बाबाची परंपरा पुन्हा चालू ठेवण्याचं मोठं परम असं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्यांच्या हातून हे असंच कार्य घडत राहो. उत्तरोत्तर वाढत जावो धन्यवाद आणि दादा. या दिंडीची पुन्हा जी आज व्याप्ती आहे ह्याच्यापेक्षा मोठी हो, याच्यासाठी आम्हाला परिसरातील आमच्या भरपूर बाबांचे जे शिष्यगण आहेत त्यांचं सहकार्य लाभतं. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे आमचे बळीराम महाराज अंगलगावकर, अरुण महाराज घोडके पिंपरीकर आणि ज्या ठिकाणी आपण आता सध्या बसलेलो आहोत, अशी ज्यांनी आम्हाला जागा ही उपलब्ध करून दिली, असे बाबांचे शिष्य म्हणण्यास परम शिष्य म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांनी हे आम्हाला अवघ्या 6 महिन्यामध्ये ही जागा तयार करून बांधून दिलेली आहे. परंतु अजून त्याची बरीच कामाची परिस्थिती पाहिल्यास अजून बरंच काम शिल्लक आहे. पुढच्या वर्षी हे सर्व अद्ययावत होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांनी आम्हाला ही जी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही शतशः सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो, धन्यवाद दादा. शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज अंगलगावकर. दादा, बाबा तुम्ही पण 2 शब्द तुमचं मनोगत व्यक्त करा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. हरिभक्त परायण वेदांतचार्य महावैष्णव नथुराम बाबा कहाळकर म्हणजे जवळजवळ आपल्या परभणी जिल्ह्याची आई आहे. बाबा म्हणजे जीवनमुक्त महापुरुष. बाबाचा अवतार म्हणजे तुकोबारासारखा अवतार. कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वर्णन करतात. सामर्थ्याचे निबिके जो शिवाची ही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आरिसाजिये, का मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, का दिपे दिशे पाहता आपुली वस्तू. म्हणून आम्ही हरिभक्त पारायण वेदांतचार्य महावैष्णव बाबांच्या सान्निध्यात पायी दिंडी सोहळा आज आम्ही इथपर्यंत जे आलो, भुवैकुंठ श्री क्षेत्र पंढरपूर बाबांच्या समाधीपासून आलोत. आणि आज मात्र हा पर्वकाळ आहे, एकादशी. या पर्वकाळावर आजही सुद्धा इथं सतत संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी येऊन बाबांच्या सेवेमध्ये आणि सान्निध्यामध्ये वावरतात. बस एवढं बोलून धन्यवाद बाबा. रामकृष्ण हरी. मला इथं म्हणजे माझ्याकडं मला बाबा म्हणले होते, बळीराम बाबा, की आपल्याला जायचंय तिथं. आणि साहेबाचं आणि माझं पण बोलणं झालं होतं, पण मी ती विसरलो होतो. म्हणजे जशी वेडिंग आता जे तुमच्या सोबत हे चॅनल जोडले जात आहे, सज्जन महाराज युट्यूब चॅनल माझ्याच नावाने आहे, माझंच नाव दिलेलं आहे. 50-60च्या वर फॉलोअर आहेत, 60-70 हजार लोक बघतात. आणि असं वेडिंगचं काम जे केलं आमचे मारुती महाराज, आमचे बंधू हे बंधू म्हणायला हरकत नाही. त्यांना विनंती करतो की 2 शब्द बोला. तसं आम्ही ह्या दिंडीमध्ये कमी जास्त 5-7 वर्ष झालं शेवाळे महाराजा सोबत राहतो. आणि त्यांचा अनुभव घ्यायचा म्हणलं म्हणजे त्याचा स्वभाव जे आहे ते एकदम मऊ आहे, माऊलीवाणी. आणि त्यांच्या सान्निध्यात राहणं हे आम्हाला खूप आवडतंय. आणि जे आमचे भजनी मंडळ आहेत त्या दिंडीला त्याचं सुद्धा खूप सहकार्य आहे. गर्दी महाराज झालं, आपले शेवडीचे बाबा झालं, आणि हे सर्वजण मिळून सकाळचा काकडा घेणं, जे नियोजन हरिपाठ आहे, हे सर्व नियोजन शेवाळे महाराज हे एकदम चांगल्या पद्धतीने करतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आता एखाद्या आईला भरपूर मुली असतात, पण एकदा का त्या मुलीचा परिवार वाढला, तसा बाबाला भरपूर शिष्यमंडळ आहे.
आणि त्या मुलीचा परिवार वाहडा म्हणजे त्या आजीला नाती नातू ओळखत नाही, तसं होतंय. बरं माझं माफ करा महाराज. आता आपण बघत असतो ना एकूण एकाला, पण मी नाही ओळखू शकत. 2 शब्द बोलावं असं मला संयोजकांनी विनंती केली. मी अरुण घोडके, राहणार पिंपरी खुर्द. गुरुवर्य नथुराम बाबांच्या सहवासात माझा जो जीवनाचा काळ गेलेला आहे तो अगदी मी 4-5 वर्षाचा होतो त्यावेळेसपासून माझी बाबाची भेट झाली. आणि जे बाबाचा लळा लागला, बाबाकडे पाहायचं म्हटलं तर वैराग्याचे महामेरू असणारे तो कोबाराय साक्षात नथुराम बाबामध्येच पाहायला भेटले आम्हाला. आणि ज्ञानाचे ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांसारखं ज्ञान असणारे आमचे गुरुवर्य नथुराम बाबाकडेच